लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हात आमरण उपोषण. शेतात बाज टाकून जरांगे उपोषणाला बसले. सावलीत बसा, विखेंची जरांगेंना विनंती. तर मी उन्हात पण सरकारला चटके बसतील, जरांगेंचा सरकारला इशारा. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली जरांगेंची भेट. जरांगेंच्या 12 मागण्यांवरती सरकारचं आश्वासन. आश्वासनांचा ड्राफ्ट जरांगेंना दिला. संध्याकाळपर्यंत जरांगे निर्णय घेणार. सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी महाधिवक्त्यांच्या कोर्टात चेंडू. सरकार महाधिवक्त्यांचं कायदेशीर मत घेणार. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्यासंदर्भात महिनाभरात कार्यवाही करू. जात पडताळणी प्रमाणपत्रांचा 15 दिवसात आढावा घेणार. सरकारचं जरांगेंना आश्वासन. कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी एसओपी तयार. नोंदी शोधणं, प्रमाणपत्र वाटप आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठा आरक्षणाच्या तक्रारीसाठी 8 दिवसात हेल्पलाईन सुरू करणार. विखेंचं जरांगेंना आश्वासन. मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 15 दिवसात अर्थ सहाय्य देण्यात येणार. कामामध्ये निष्काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगविषयक कारवाई करू. सरकारचा थेट इशारा. मनोज जरांगेंच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक. मराठा समाजासाठी मी आणि शिंदेंनी घेतलेले निर्णय आतापर्यंत इतिहासात कोणीही घेतले नाहीयेत. मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरू. जरांगेंना वेगळं आरक्षण द्या, आमच्या ताटातलं देऊ नका. बोगस ओबीसी आमच्यात आल्यास समाज पेटून उठेल. बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा. निर्णय घेताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. एकाच्या ताटातलं आरक्षण काढून दुसऱ्यांना देणार नाही. महायुती सर्व समाजाच्या हिताचा निर्णय घेणार. मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. ओबीसींचं आरक्षण हिसकावून घेतल्यास उद्यापासून आंदोलन. जरांगेंनी बाजावर बसून आंदोलन केलं. आम्ही ढेकळात आंदोलन करू. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा इशारा. राष्ट्रवादी सोबत माझे भावनिक संबंध. हा माझ्यासाठी अवघड क्षण आहे. पक्षप्रवेशासंदर्भात शरद पवारांशी काही बोलणं झालं नाही. फक्त सुप्रिया सुळेंना मी माझी अडचण सांगितली आहे. भाजप पक्षप्रवेशापूर्वी प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया. प्राजक्त तनपुरे यांच्याशी माझा संपर्क नाही. तनपुरेंनी भाजपात प्रवेश करणं आमच्यासाठी धक्कादायक आहे. तनपुरेंनी मतदारसंघाची परिस्थिती पाहून निर्णय घेतला असेल. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. पक्षाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक. मंत्र्यांनी उदारपणे पक्षनिधीसाठी योगदान द्यावं. पार्थ पवारांची सूचना. पार्थ पवारांच्या भूमिकेमुळे ज्येष्ठ मंत्री नाराज असल्याची चर्चा. सूत्रांची माहिती. सीएनजी दरवाढीचा पुन्हा फटका. मुंबईसह ठाणे आणि रत्नागिरीमध्ये सीएनजी 2 रुपयांनी महागला. 15 दिवसात दुसऱ्यांदा वाढ. दरवाढीनंतर सीएनजीचा दर प्रति किलो 86 ते 88 रुपयांवर. जगावर इंधन आणि ऊर्जेचं संकट टळल्यावर दर पुन्हा कमी होतील. पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतील. सीएनजी दरवाढीवरती मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. बीडमध्ये सीएनजी पंपांवरती वाहन चालकांच्या 1 किलोमीटर पर्यंत रांगा. तर सीएनजी पुरवठा सुरळीत सुरू असल्याची पंप चालकांची माहिती. बीडमध्ये सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपये 50 पैशांची वाढ. दर प्रति किलो 98 रुपये 60 पैशांवर. वाशिममध्ये 23 लाखांच्या नकली नोटांचा पेट्रोल पंपावर उलगडा. पंपावर डिझेल भरून पैसे देताना बच्चो का इंडियन बँक असं लिहिलेल्या 500च्या नकली नोटांचा वापर. 7 आरोपींना अटक. घरगुती पाईप गॅसच्या दरामध्ये 50 पैशांची वाढ. महानगर गॅसचे नवे दर लागू. घरगुती पीएनजीचा दर प्रति युनिट 52 रुपये. विषारी दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग. काल एकाच दिवसात 55 ठिकाणी कारवाई. 4480 लिटर हातभट्टी दारू जप्त करून नष्ट. 55 आरोपी अटके. तर 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. पुण्यात शिंदेच्या शिवसेनेकडून दारूच्या अड्ड्यांची तोडफोड. शिवसैनिकांकडून अवैध दारूच्या गुत्त्यांवरील साठा उद्ध्वस्त. तर विषारी दारूमुळे नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर शिंदेची सेना आक्रमक. पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसचं आंदोलन. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विषारी दारू प्रकरणानंतर युवक काँग्रेस आक्रमक. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त.
पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर कोल्हापूर पोलिसांना जाग. कणेरवाडीतील कांजरभाट वसाहतीमध्ये सुरू असलेला अवैध दारू अड्डा हा उद्ध्वस्त. गोकुळ शिरगाव पोलिसांची मोठी कारवाई. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीष हवालदारला 2 दिवसांची सीबीआय कोठडी. मनीष हवालदार NTA मध्ये अनुवादक म्हणून कार्यरत होती. नाशिकच्या TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरण आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. 12 जूनला पुढील सुनावणी होणार. तपास यंत्रणा न्यायालयामध्ये निदा खानचे डिजिटल पुरावे सादर करणार. अकोला जिल्ह्याचा पारा हा खालावला. तापमान 43.2 अंशांवर. तापमानाच्या पाऱ्यामध्ये किंचित घट झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा. यवतमाळमध्ये उष्माघातानं 5 वर्षीय चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू झाल्याचा संशय. नेरसह महागाव तालुक्यातील नागरिकांचा यामध्ये समावेश. आतापर्यंत उष्माघातानं 11 बळी गेल्याचा संशय. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.